करौली की गलियां सुनी है, महाराष्ट्र बिहार करणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकार मुर्दाबाद। नाशिकात मस्साजोग प्रकरणातील संशयितांविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली। याचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये देखील उमटत असल्याचं पाहायला मिळालं। नाशिक शहरात आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सुलभ शौचालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे फोटो शौचालयात लावण्यात आले असून मूत्रविसर्जन आंदोलन केलंय। आपल्या माध्यम प्रतिनिधींसमोर काल जे फोटो व्हायरल झाले, पूर्ण महाराष्ट्र हळहळला। फडणवीस साहेब, तुम्हाला देखील एक मुलगी आहे, संतोष अण्णा देशमुख यांना इतक्या क्रूरतेनं मारलंय। मानवी मनाच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे, त्या कुटुंबाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे, त्या समाजाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे। अहो, हा धन्या मुंडेच्या आशीर्वादानं जगणारा हा वाल्या कराड, आणि त्याला समर्थन जर तुमचं असेल फडणवीस साहेब, तर हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभनीय नाही। आपण डिसिप्लिन असणारे मुख्यमंत्री आहात अशी तुमची ओळख आहे। तुम्ही विरोधी पक्षनेते होता, त्यावेळेला जनतेचे प्रश्न ताकदीने मांडू शकत होता। आज तुम्ही मुख्यमंत्री आहात, गृहमंत्री सुद्धा। तुम्ही या धन्या मुंडेला शासन केलं पाहिजे, कठोर शासन केलं पाहिजे, ही आमची भूमिका। याच्यामध्ये त्याला सहआरोपी केलं पाहिजे। ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, त्यांच्यावर मूत्रविसर्जन करण्यात आलं, त्यांच्या शरीरावर वळ उमटोस्तर मारण्यात आलं, अशा वाल्मिक कराड आणि ज्यांच्या सांगण्यावरून झालंय धनंजय मुंडे यांचे पोस्टर आम्ही मूत्रालयामध्ये लावून त्याच्यावर मूत्रविसर्जन असं आंदोलन केलंय। आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी करा आणि लवकरात लवकर ही केस चालवून सदर आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलन केलं। दरम्यान वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचे फोटो शौचालयाच्या बाहेर फाडून निषेध नोंदवण्यात आला। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी वैभव घुगे, नाशिक।